महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारताला संविधान देणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महिलांना शिक्षणाची दालनं उघडे करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा अशा थोर महामानवांना विनम्र अभिवंदन करते। आणि आज या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेला प्रामुख्याने उपस्थित आपण सर्व या रामटेक विधानसभेतील सर्व वडीलधारी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्याला सादर नमस्कार रश्मी बर्वे करते। सोबतच या मंचावर आताच थोड्या वेळात आपले सर्वांचे लाडके उमेदवार येतील, सोबत खासदार साहेब सुद्धा येणार। त्यानिमित्ताने प्रामुख्याने उपस्थित आमच्या सिनियर जिल्हा परिषद सदस्य माननीय शांताताई कुंबळेजी, जिल्हा परिषद सदस्य माननीय दुधाराम काका सव्वालाखेजी, माननीय आमच्या कलावतीताई ठाकरे, माननीय चाहंदे काकाजी, इथे उपस्थित हमारे शेख भैया, आमचे माननीय प्रशांत भाऊ कांबळीजी, अस्मिता ताई, इथे उपस्थित सर्व विचार मंचावर आमचे काकाजी, आमच्या कांबळेताई, आमची कांचनताई आणि उपस्थित सर्व विचार मंचावरील वडीलधारी मंडळी, आमचे या तालुक्याचे सभापती आणि ज्यांना या भारतीय जनता पक्षाचा अन्याय सोसावा लागला, कारण ते एक खऱ्या सत्याच्या मार्गाची त्यांनी वाट त्यांनी हातामध्ये घेतली आणि बॅट या चिन्हाचा प्रचार त्यांनी केला, तर तात्काळ त्यांच्यावर कारवाई झाली। अशी आपले बंदाटे साहेबांसाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे बंधूंनो। आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, बंधूंनो, आज ही विधानसभेची निवडणूक आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची, तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि तुमच्या सर्वांच्या सन्मानासाठी ही विधानसभेची निवडणूक अत्यंत आवश्यक अशी निवडणूक आहे। आज ही विधानसभा फक्त मागच्या 20 वर्षांपासून आपण ज्या खोट्या नाट्या फुल थापाला बळी पडत होतो, त्या बळी पडणाऱ्या पासून आपल्याला आता परिवर्तन पाहिजे आणि तुमच्या हक्काचा एक मनातील उमेदवार म्हणून माननीय मोडक साहेब इथे आता उपस्थित झालेले आहे, यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायला पाहिजे। माननीय मोडक साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायला पाहिजे आपण। सोबतच ज्यांनी त्यागाची भूमिका घेतली आणि एक पाऊल या आमदाराला मागे पाडण्यासाठी त्यांनी एक पाऊल मागे घेतलं, असे रमेश भाऊ कारेमोरे इथे उपस्थित आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायला पाहिजे। बंधूंनो, या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने, कारण वेळ भरपूर झालेला आहे, पण आज काही गोष्टीचा उलगडा आपल्या सर्वांसमोर करणे अत्यंत आवश्यक आहे। आज या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान काही गोष्टी आपल्या सर्वांना जाणून घेणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे। आज खऱ्या अर्थाने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आमदार साहेबाला खरा ताकदीचा कट्टर असा उमेदवार मिळालेला आहे, म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन आज सरकलेली आहे आणि वाचाळ असे अपशब्द तोंडाच्या बाहेर त्यांच्या निघत आहे। त्यांना भीती वाटायला लागलेली आहे की दमदार उमेदवाराच्या सोबत आज आमचा सामना होऊन राहिलेला आहे, नाही तर आतापर्यंत बरं चाललं होतं। 4 वेळा येतेच काय जातेच काय, लोकांना जनतेला सांगायचंय की मी एक वेळा नाही
मी 2 वेळा आमदार झालो, मी 3 वेळा झालो, मी 4 वेळा झालो. आमदार झालो म्हणजे काय, कोणी काय असं काय प्रमाणपत्र दिलं का? आपण आमदार झाले आमच्या जनतेच्या आशीर्वादामुळे आपण आमदार झाले. पण यावेळी आमच्या जनतेचा आशीर्वाद हा मुडक साहेबांच्या सोबत आहे, त्यामुळे तुम्हाला आता आमदार होता येणार नाही. जयस्वाल साहेब, आपण विचार करावा. वाटेल ते वाचा, वाटेल ते अपशब्द तोंडातून काढतात. आज खासदार साहेब माननीय श्यामकुमार बर्वे यांना आपण लोकसभेमध्ये बहुमताने निवडून दिलं, त्यासाठी त्यांची अर्धांगिनी म्हणून हात जोडून आपल्या सर्वांना आभार मानते. तुमच्या सर्वांच्या ताकदीमुळे माझे पती श्यामकुमार बर्वे 80,000च्या मतदानाने बंधूंनो निवडून आले. 80,000ची लीड त्यांना जास्त मिळाली. यांनी तर पुरेपूर प्रयत्न केला होता रश्मी बर्वेला थांबवण्याचा, पण तुमचा आशीर्वाद जोपर्यंत होता रश्मी बर्वेला हे आमदार थांबवू शकलेले नाही. आणि आज खासदारांना चोर म्हणतात, यांना कुठेतरी लज्जा वाटायला पाहिजे. लज्जा. काय चोरी केली माझ्या पतीने, मला सांगावं. यांनी काय चोरी केली, काय चोरले, यांची धनमाया चोरली. अरे तुम्ही तर एवढे गयाबीती आमदार झाले, चालत्या लेकराच्या पोटचा तोंडाचा घास तुम्ही हिसकला आणि दुसऱ्याला चोर म्हणतात. तुम्हाला थोडीशी जनाने नाही तर मनाची वाटायला पाहिजे. कारण रश्मी बर्वेचा नाद करायचा नाही. मी आज बंधूंनो तुमच्या समोर काही गोष्टी उलगडवणार आणि हे माझं भाषण त्या आमदाराने सुद्धा ऐकलं पाहिजे. रश्मी बर्वेला म्हणतात, ते बाई जास्त बोलली, तिच्यावर तिच्या सोबत आता मी काय बोलू. बोला ना तुम्ही, बोला. तुमच्या तोंडातील ते बोला. सांगा जनतेला की या रश्मी बर्वेचा फॉर्म कट करण्यासाठी कलेक्टर ऑफिस मध्ये मी सकाळी 8 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत मी उभा होतो. सांगा तुम्ही जनतेला. एका अनुसूचित समाजाच्या महिलेचा फॉर्म कट करण्यासाठी मी किती खालच्या दर्जाला जाऊ शकतो हे तुम्ही सांगा. तुम्ही बोला. कोणी थांबवलं तुम्हाला? पण आज रश्मी बर्वेचा फॉर्म काढून त्यांनी एवढी मोठी चूक केली. आता विधानसभेमध्ये तुम्हाला जागा मिळणार नाही. घरचा रस्ता ही लेख, रामटेकची लेख घरचा रस्ता दाखवल्याशिवाय तुम्हाला दाखवणार सांगणार नाही. आणि येत्या या 5 वर्षामध्ये विकास काय असतो हे तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगेल. आज वेगवेगळ्या प्रकारच्या अवाच्य भाषा, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप, खाली आरोप करण्यातच 20 वर्ष गेली ने प्रचारही पूर्ण खाली आरोप करण्यातच गेला वाटते. स्वतः 20 वर्ष आपण कामाचे काय दिवे लावले, कमीत कमी याच्यावर एखादी वेळ तरी बोला. म्हणे कुवारा भिवसन मध्ये आम्ही हिरोईनी आणून नाचवल्या. ठीक आहे बा, नाचवल्या, आपला हात जोडून धन्यवाद. कमीत कमी आमच्या गावातल्या लोकांनी हेमा मालिनीला पाहिलं. ठीक आहे, पण हा पैसा कुणाचा होता? रमेश भैया, ये पैसा क्या उसने अपने घर से प्रॉपर्टी बेच के थोड़ी ना लाया था. शासकीय निधीचा तुम्ही अपव्यय केला. आज हेमा मालिनीला आणल्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांसाठी जर 1-2 कार्यशाळा जर तुम्ही लावल्या असत्या तर ती आमची चटणी भाकर म्हणून आम्हाला कामी आली असती. आणि रामटेकच्या लोकांनी म्हटलं असतं नाही, आमच्या आमदारांनी शेतकऱ्यांचा विचार केला. मनोरंजन म्हणजे चांदीचं ताट आणि शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा लावणं म्हणजे चटणी भाकर. आपल्याला चटणी भाकर पाहिजे की चांदीचं ताट पाहिजे? बंधूंनो तुम्ही निवड करा. चटणी भाकर आम्हाला पाहिजे. नंतर मग ठीक आहे, मनोरंजन करा. हेमा मालिनीने आला नाही, एखाद्या अमेरिकेतल्या हिरोनीने आला, आम्ही काही म्हणणार नाही. पण कमीत कमी आमच्या शेतकऱ्याच्या मायमाऊलीच्या पोटची भूक तर पहिले पूर्ण करा. वेगवेगळ्या प्रकारचं बोललं. आज रामटेकला आणि कडाणला म्हणे MIDC आणली. म्हणजे 20 वर्षापासून या आमदारांनी आता विधानसभेचं पूर्ण 5 वर्ष संपले हे 2024 चे, आणि आता म्हणे आम्ही या तोंडावर MIDC आणली. कडाणवर काही आले असेल
रामटेकचे इथे काही बंधू असेल, एखाद्याने सांगावं आमच्या कणान आणि रामटेक मध्ये किती MIDC या आमदार साहेबांनी आणल्या, तुम्ही सांगा. दर्जेदार रस्ते म्हणजे कांद्री एक शहर आहे बंधूंनो. कांद्री मध्ये ऑलरेडी घराघरापर्यंत लोकांच्या आम्ही सर्वांनी श्यामकुमार बर्वे खासदार साहेब यांनी लोकांच्या घराघरापर्यंत सिमेंटीकरणचे रस्ते केलेले आहे. ह्या पठ्ठ्यानं त्याच्यावर डांबरीकरण केलं आणि म्हणे कांद्रीचा रस्त्याचा पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रात वाटू. काहीतरी तर ठेवा रे बाबा बंधूंनो. स्वतःला सुशिक्षित म्हणता. आमचे केदार साहेब भाऊ म्हणत होते बिन काळ्या कोटाचा काले कोट का वकील. साहेबांचं म्हणणं अगदी बरोबर होतं. किती अशिक्षितपणा. काहीतरी तर म्हणजे थोडीशी ठेवायला पाहिजे. आज आपण सर्वांनी एक ध्येय, एक धोरण आणि एकच परिवर्तन आपल्याला करायचं आहे आणि हक्काचे आपल्या सर्वांचे आमदार म्हणून आपल्याला मोडक साहेबाला निवडायचं आहे. कारण यांच्या भूल थापांना आपण खूप वेळा बळी पडलो, 4 वेळा बळी पडलो. आता आपल्याला ती चूक करायची नाही. स्वतः म्हणे आम्ही खूप घरकुल बांधले, खूप घरकुल आणले. आमच्या रामटेकच्या लोकांना, आमच्या गोरगरीब जनतेला विचारा की आमच्या गोरगरिबांचे किती घरकुल झाले. 600 रुपये ब्रास रेती आम्ही मोफत वाटतो. एखाद्या लाभार्थ्याला मिळाली का मोफत रेती? मिळाली का? त्यांनी फक्त त्यांच्या दलालांचे घर भरले. तुम्ही 30 कोटीची प्रॉपर्टी 300 कोटीवर कशी नेली याचं उत्तर तुम्ही आधी द्या आणि मग आमच्या उमेदवारावर आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावा. भ्रष्टाचार तर तुम्ही इतका केला की तुम्हाला बोलायला आता शब्द नाही, इतकं बोलते बंधूंनो. आणि आज आपण सर्वांनी एक निर्णय घेतला पाहिजे की या 20 तारखेला बॅट या चिन्हावर बटन दाबून आपल्याला केदार साहेबांचे आणि खासदार साहेबांचे हात आपल्याला मजबूत करायचे आहे आणि माननीय मोडक साहेबाला आपल्याला बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि अशा गद्दार आमदाराला त्याच्या घरचा रस्ता दाखवायचा आहे. उद्धव ठाकरे साहेबाचा एवढा जिव्हाळा आला. 20 वर्षापासून ज्या नेत्याचं मीठ तुम्ही खाल्लं त्या मिठाला तुम्ही प्रामाणिक नाही राहिले. आमच्या जनतेला तुम्ही काय प्रामाणिक राहणार हे उत्तर तुम्ही आधी द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही विकासाच्या बाता करा. त्याच्यानंतर तुम्ही प्रामाणिकतेच्या बाता करा. आमदार साहेब आता खूप झालं, इतकंच बोलते बंधूंनो. वेळ भरपूर झालेला आहे पण बॅट म्हणजे बॅट. खासदार साहेबांचे हात आपल्याला मजबूत करायचे आहे आणि केदार साहेबांचा आशीर्वाद ज्यांच्या डोक्यावर राहिला ते कधीही आपल्या सर्वांसोबत प्रामाणिकपणे राहतात आणि विकासाचं धोरण ठरवतात. इतकंच सांगते, आपल्या शब्दाला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.